तुझं नाव काय? अमन अब्बास तांबोळी, राहणार खोडत. खोडत? हो. काय झालं नेमकं? बिबट्याने हल्ला केला कुठे? पायाजवळ. आणि कुठल्या गावात? मांजरवाडी. मांजरवाडी? हो. मांजरवाडी कशाला गेलं? कामानिमित्त. बरं, ठिकाण कुठे मांजरवाडीत? लवकी रोड. लवकी रोड. किती वाजता आला जरा? 8:45 दरम्यान. काही पायी चालला होता मोटरसायकल? नाही, मोटरसायकल. तुझं वय किती? 15. मोटरसायकल कोण चालवत होतं? मी. तूच? हो. सोबत कोण नव्हतं? फादर होते. बरं बरं. काय कुठे जखम झाली? पायाला. जास्त लागले? हा. म्हणजे काय पंजा लागला? हो. काय झालं नेमकं? हे मांजरवाडीला कामानिमित्ताने चालले होते. कोण? माझा भाऊ आणि माझे पप्पा. तर मग येताना त्यांना बिबट्या आडवा गेला आणि पायाला थोडी पंचा मारला. मग ते थोडी दुखापत झालेली. दवाखान्यात घेऊन कोण आलं? पप्पा आणि चुलत भाऊ. वन खात्याचं कोणी आलं नाही की? आले होते. कोण आलं वन खात्याचं? ते साहेब आले ते कोणते वन रक्षक हे होते. वन मित्र होते तिथले, मांजरवाडी आणि हिवऱ्याचे वन मित्र होते ते येऊन गेले. वन खात्याचं कोण नाही आलं? नाही, वन खात्याचे वन मित्र म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वर म्हणून नाव होतं त्यांचं. ज्ञानेश्वर पवार. हो, ते येऊन गेले. त्यांना त्या ठिकाणी माऊली खंडाईंनी फोन करून सांगितलं पिंजरा लावायला. त्यामुळे ते पिंजरा लावायला गेले. तुमच्या भागामध्ये बिबटे आहेत का? हो, बिबटे आहे. तू स्वतः बिबटे पाहिला कधी? हा. कुठे? आमच्या मागात अमरवाडी खोड. तुझी काय मागणी आहे? आता हे बिबट्या कुठेतरी लांब नेऊन सोडले पाहिजे. शेतकरी लोक शेतात काम करतायत, मग येऊ शकतं ना काही. तुझ्या घरी कोण कोण असतं? घरी मी, पप्पा, आई आणि भाऊ. भाऊ शाळेला किती जायचं? मग 9वीला. तू किती जायचं? मी टीवायला. तर वन खात्याकडे काय मागणी करशील बिबट्याचं कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी? वन खात्याला एवढीच विनंती आहे, प्रत्येक मळ्यामध्ये हे पिंजरे लावणे आणि त्यात बिबट्या पकडून ते सेफ ठिकाणी ते सोडणे. हे मोठ्याल्या जंगलामध्ये सोडणे. भावाचं पूर्ण नाव काय? भावाचं पूर्ण नाव अमन अब्बास तांबोळी. घटना प्रत्यक्षात किती वाजता घडली? 9:15 वाजता. 9:15 वाजता. हा. म्हणजे आज तारीख 8. हा. संध्याकाळी 9:15 वाजता लवकी रोडला. लवकी रोडला. दादा नमस्कार. काय घडलं नेमकं? काय नाही, आज मी मांजरवाडीला मित्राला भेटायला गेलो होतो. येताच त्यांनी 9:30 पाऊण 10 वाजता लवकी रस्त्याला बिबट्याने दबा धरून बसला होता. त्यांनी आमच्याकडे अटॅक केला. त्याचा पायाचा पंजा वगैरे लागला पायाला. मुलगा गाडी चालत होता. तुमच्या मागं त्याने धावला तो, पण आम्ही गाडी फास्ट पळून आल्यामुळं आमची चप्पलावरती पडली. आम्ही पुढं आलो. मांजरवाडीला आल्यानंतर पुढं पाहिलं तर त्यावर रक्त वगैरे आलं होतं मुलाच्या पायातून. नाही, मुलगा पुढे चालत होता, मी स्वतः मागे बसलो होतो. तुम्हाला पाहिलं कोणी लोक वगैरे आले? नाही, तिथे तेवढा अंधार होता. मग आम्ही गावात आल्यानंतर थांबलो. आमच्या भावाने तिथे आमचा चुलत भाऊ. नंतर मग त्यानंतर आम्हाला मी ज्या मित्र गेलो तो मित्र पण बघायला आला, तर त्याच्यावर पण त्याच ठिकाणी त्या बिबट्याने पूर्ण हे केले, पण त्याला काही लागलं नाही. त्याला त्याच ठिकाणी असं झाले. मग ते दुसरे लोक जो गोळा झाली, झडप मारायचा प्रयत्न केला. हा, त्यांच्या धडक केली, आमच्यावर पण धडक मारली. तिथे काय पिंजरा वगैरे लावलाय? आता फॉरेस्ट साहेब आले होते सगळे, ते तिथे गेलेले आता पिंजरा वगैरे लावायला. तुमची वन खात्याकडे मागणी काय? म्हणजे काय नाही, हे बिबट्याचे संरक्षण करायला. लोक तिथं रात्रीचे पारे लोक पाणी वगैरे भरतात, काय नाही. तर लोकांचे जीवाचे नाही खेळले पाहिजे असं न माहिती होतं. ते अचानक त्यांनी हे हल्ला केला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.